रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. भगवद्गीतेचं तर संपूर्ण ज्ञान आहे ना माऊली तुम्हाला, पण आतमधल्या गोष्टी सांगणार कोण? मी आहे ना, सांगतो ऐका. जे धृतराष्ट्र महाराज होते ते व्यासदेव यांचे कृपापात्र होते, विद्वान होते. त्यांची बायको गांधारी, हिला 100 पुत्र कसे झाले? कौरव एवढे मोठे. प्रश्न नाही पडला का तुम्हाला? मी सांगतो ऐका. व्यासदेव एकदा आले असतात, गांधारींनी त्यांची खूप सेवा शुश्रूषा केली आणि मग व्यासदेव प्रसन्न झाले. व्यासदेवांनी दिला आशीर्वाद, म्हणे वा माग वर. गांधारींनी सांगितलं की मला 100 महापराक्रमी महाबलाढ्य असे पुत्र हवे. व्यासदेव म्हणाले तथास्तु. मग धृतराष्ट्राकडून गांधारीला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर धृतराष्ट्र महाराज वाट बघू लागले. आज होईल डिलिव्हरी, उद्या होईल डिलिव्हरी, पण डिलिव्हरी काही होईना. 2 वर्ष गेले निघून. 2 वर्ष गर्भ तसाच, ना आकार घे ना उकार घे. मग गांधारीला आला राग. गांधारीनी स्वतःवरती केले प्रहार आणि मग एक गोळा निघाला गर्भाचा, एवढा मोठा, लोहासारखा. मग ते बघितलं. मग ते काय आकार नाही, काही नाही, काही नाही, त्याला द्या म्हणे फेकून. गांधारी म्हणे. पण नंतर आले व्यासदेव. व्यासदेव म्हणे असं नका करू. त्यांनी एक जल घेतलं, मंत्रून त्याच्यावर शिंपडलं. त्याचे झाले 100 भाग. एकेका भागामधून एक एक पुत्र जन्माला आला. सर्वात प्रथम दुर्योधन आला. तर तेव्हाच होते विदुर, धर्मात्मा. ते म्हणाले की अरे हे अपशकुन आहे, निसर्गाची काही बरोबर लीला दिसत नाही, द्या फेकून याला, द्या मारून याला. पण धृतराष्ट्र पुत्रप्रेम, नाही हा माझा ज्येष्ठ पुत्र, याला कसं फेकणार, याला कसं मारणार, म्हणून धृतराष्ट्रांनी नकार दिला. तो दुर्योधन वंशाचा नाश करणार, कुळाचा नाश करणार तुझा, असं सांगून सुद्धा धृतराष्ट्राने काही ऐकलं नाही. आणि नंतर तुम्हाला काय झालं काय माहिती. अशी ही 100 पुत्र होण्याची कहाणी. जय श्री रामकृष्ण.